मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनूच्या अचानक आलेल्या आवाजामुळे सर्वजण शांतनूजवळ गोळा झालेले असतात. सर्वजण त्याला समजावत असतात. तितक्यात शांतनूचा फोन वाजतो आणि तो इन्स्पेक्टर सरांचा असतो. शांतनू इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब, सापडली का पल्लवी? कुठे आहे ती? मला सांगा, मी ताबडतोब निघतोय. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की शांतनू, जरा माझं शांतपणे ऐकून घ्या. हे बघा, बातमी जरा सिरियस आहे. मिस्टर शांतनू, मिसेस पल्लवी तर आम्हाला सापडल्या नाही आहेत, परंतु त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या आणि त्यांच्यासारख्याच वर्णनाची एक डेड बॉडी आम्हाला सापडली आहे. आता मात्र शांतनूला ते ऐकून खूप जोराचा धक्का बसतो. तो खाली बेडवर बसतो. सर्वजण त्याला सावरतात. मोठी आई म्हणते की शांतनू, सांग पोलिसांना, आम्ही हवं ते करू, हवं तेवढा पैसा खर्च करू, पण आमच्या पल्लवीला सुखरूप घरी आणा. इकडे इन्स्पेक्टर म्हणत असतात की हॅलो मिस्टर शांतनू, प्लीज माझं ऐका. हॅलो. हे बघा, जरा लवकर आलात तर बरं होईल. शांतनू भावनिक होऊन म्हणतो की खोटं बोलताय तुम्ही. खोटं आहे हे सर्व. पल्लवी मला सोडून कुठंही जाऊ शकत नाही. हे साफ खोटं आहे आणि मी अजिबात येणार नाही आहे. शांतनू फोन ठेवतो आणि म्हणतो, पल्लवी सापडत नाही म्हणून हे लोक काही पण बोलताय. मी आता एक काम करतो, मी स्वतः जाऊन शोधतो. तो वेडासारखा एकटाच घराच्या बाहेर निघायला लागतो. तेव्हा घरातले सर्वजण त्याला सावरतात. प्रभाकर सर म्हणतात की अरे शांतनू, मला एक सांग की इन्स्पेक्टर सर काय म्हणाले? कुठे आहे पल्लवी? शांतनू म्हणतो की पोलिसांना काय म्हणायचंय ते म्हणू दे, माझा विश्वास नाही आहे त्यावर. मग विनायक म्हणतो की शांतनू, काय झालंय? पोलीस नक्की काय म्हटले ते सांग आम्हाला. शांतनू म्हणतो की ते काहीही म्हणताय, त्यांना एक डेड बॉडी सापडली आहे आणि ते म्हणताय की ती पल्लवीची आहे आणि त्यांनी तिची ओळख पटवण्यासाठी मला तिकडे बोलवलंय. आता मात्र घरातल्या सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. सर्वजण खूप घाबरतात आणि रडायला लागतात. मोठ्या आईची पुन्हा नाटकं सुरू होतात. ती म्हणते की नाही, हे शक्यच नाही आहे. माझं मन सांगतंय ना की पल्लवी सुखरूप आहे. मेघना, विभावरी, आदिती मॅम सर्वजण रडत असतात. शांतनू सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला रडायला काय झालंय? मी सांगितलं ना पल्लवी सुखरूप आहे. अजिबात काही झालं नाही तिला. अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. काहीही झालं नाही आहे आपल्या पल्लवीला. मोठी आई म्हणते की तू म्हणतोयस ते बरोबर आहे बाळा, पण आपल्याला जावं तर लागणार आहे ना. पल्लवी सापडली असं म्हणताय ना ते? तेव्हा प्रदीप म्हणतो, बरोबर म्हणताय वहिनी. शांतनू, आपल्याला खात्री करून घ्यावीच लागेल. नंतर प्रभाकर सर म्हणतात की हे बघ शांतनू, आपण याची शहानिशा करूयात आणि पल्लवीचा शोध पुन्हा नव्याने घ्यायला सांगूयात. शांतनू म्हणतो की बाबा, मोठी आई, मी तुम्हाला सांगितलं ना की पल्लवीला काहीही झालेलं नाही आहे. काहीही गरज नाही आहे जायची. विनायक म्हणतो की हे बघ शांतनू, तुझं म्हणणं आम्हाला सर्वांना पटतंय, पण आपल्याला आपल्या पल्लवीला शोधायचं आहे की नाही? आपल्या पल्लवीला काहीही झालं नाही आहे, पण एकदा जाऊन तर आपण बघून येऊयात ना. परंतु शांतनू त्यासाठी फक्त नकार देत असतो. तेव्हा विनायक पुन्हा एकदा म्हणतो, आपण जाऊयात आणि पोलिसांचीही खात्री पटेल की ती पल्लवी नाही आहे. मग आपण आपला तपास पुन्हा नव्याने सुरू करूयात. बरोबर की नाही? विनायकचं हे बोलणं ऐकून आदिती मॅमला जरा दिलासा वाटतो. त्या म्हणतात की विनायक, थँक्यू. अशा परिस्थितीत सुद्धा तू शांतनूसोबत उभा आहे. तेव्हा विनायक म्हणतो की कमॉन काकू, माझा लहान भाऊ येतो, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे त्याच्यासोबत. आणि मग सगळेजण शांतनूला समजावतात आणि मग सर्वजण डेड बॉडी बघण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. ते तिथे पोहोचल्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही दिलेल्या तक्रारीनुसार सर्व पोलीस स्टेशनला आम्ही पल्लवी मॅडमचे फोटोज पाठवले होते. त्याचा शोध घेत असताना आम्हाला शहराच्या बाजूला एका निर्जन ठिकाणी एका महिलेची बॉडी सापडली आणि त्या डेड बॉडीचं आणि पल्लवी मॅडमचं वर्णन हे मिळतं जुळतं आहे आणि म्हणूनच तुम्हाला ओळख पटवण्यासाठी इथं बोलवलं आहे. तेव्हा विनायक म्हणतो की सर, आम्ही समजूच शकतो आणि तुम्हाला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की थँक्स. इन्स्पेक्टर म्हणतात की पल्लवी मॅडमच्या जवळचे असे 4 लोक आता माझ्यासोबत चला. सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. प्रभाकर सर म्हणतात, आदिती, तू आतमध्ये येणार आहेस का? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हो, येते मी. विनायक देखील म्हणतो की मी सुद्धा येतो. प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे, बाकीच्यांनी इथेच थांबा. आणि मग शांतनू अगदी जड पावलांनी आतमध्ये जात असतो. त्याच्या मनामध्ये मात्र वेगळीच भीती असते. त्या शवागृहात आल्यानंतर डेड बॉडीला सगळेजण न्याहाळत असतात. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. सगळेजण रडत असतात. सगळ्यांना एकच भीती असते की ही आपली पल्लवी नसावी. क्षणभर सर्वजण शांत होतात. शांतनू तर अगदी बेचैन झालेला असतो.
इन्स्पेक्टर सर म्हणतात की चेहऱ्याला मार लागल्यामुळे चेहरा ओळखल्यासारखा नाही राहिला, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कपड्यावरून आणि बॉडीवरूनच ओळख पटवून घ्यावी लागेल. आणि मग तिथे असलेला एक माणूस त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरचं कापड हटवतो. सगळ्यात सुरुवातीला शांतनू त्या चेहऱ्याकडे बघतो. सर्वजण बघतात. शांतनूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि क्षणार्धात आदिती मॅम आणि प्रभाकर सर एकमेकांना सावरतात. ते दोघंही खूप रडू लागतात. शांतनू लगेच तिथून दूर होतो. प्रभाकर सर त्याला आवाज देतात, परंतु शांतनूचा चेहरा अत्यंत घाबराघुबरा झालेला असतो. शांतनू काहीही न बोलता तिथून निघून जातो. प्रभाकर सर देखील आदिती मॅमला घेऊन बाहेर येतात. विनायक देखील बाहेर येतो. शांतनू बाहेर आलेला असतो, अस्वस्थ दिसत असतो आणि खूप घाबराघुबरा झालेला असतो. प्रभाकर सर, आदिती मॅम खूप रडत असतात. शांतनू एका वेगळ्याच भीतीने एकटक बघत असतो. मग मोठे काका म्हणतात की काय वाटतंय त्यांना, त्यांनी काही सांगितलं का? इन्स्पेक्टर सर म्हणतात की नाही, जो काही निर्णय आहे तो मिस्टर शांतनूंनी द्यायचा आहे. मोठी आई म्हणते की शांतनू काय वाटतंय तुला, तू आज जाऊन आलास ना, आणि तरीही तू काही बोलत नाहीये. अरे शांतनू, बोल ना काहीतरी. मोठी आई पुन्हा म्हणत असते की अरे शांतनू, सांग ना काहीतरी, आपली पल्लवीच आहे ना ती. मग इन्स्पेक्टर म्हणतात की मिस्टर शांतनू, तुम्ही बोला. तुम्ही आतमध्ये सुद्धा काहीही बोलला नाही. तुम्ही त्या डेड बॉडीला ओळखलंय का? हे बघा, आम्हाला पुढची प्रोसिजर करायची आहे, प्लीज. मिस्टर शांतनू, प्लीज बोला. मोठी आईसुद्धा पुन्हा म्हणते, शांतनू अरे बोल ना. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही, ती पल्लवी असू शकत नाहीये ती पल्लवी. आणि मग प्रदीप शांतनूला पाणी पिण्यासाठी देतो. शांतनू पुन्हा म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ती पल्लवी नाहीये. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खात्री आहे का तुम्हाला याची? तेव्हा शांतनू म्हणतो की हो. मोठी आई म्हणते की शांतनू बाळा, पल्लवीचं जाणं तुला सहन होत नाही म्हणून तू असं बोलतोयस का? मला तुझं बोलणं कळतंय रे, पण पोलिसांना पण संशय आलाय. त्यांनाही शक्यता वाटते म्हणून तर त्यांनी आपल्याला बोलवून घेतलंय. मला तर इतकं वाईट वाटतंय ना, अशी कशी रे आपली पल्लवी आपल्याला सोडून गेली, असं म्हणून मोठी आई खोटं खोटं रडायला लागते. शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, ती आपली पल्लवी नाहीये. तिचा चेहरा जरी आपल्याला ओळखू येत नसला तरी ती आपली पल्लवी नाहीये. पल्लवीचं आणि माझं 7 जन्माचं नातं आहे. विनायक म्हणतो की शांतनू, मला असं वाटतं की तू थोडा वेळ इमोशन्स बाजूला ठेव आणि शांतपणे विचार कर. आतमध्ये जी बॉडी आहे ती पल्लवीची. तेव्हा शांतनू खूप चिडतो आणि म्हणतो, दादा मी तुला एकदा सांगितलं ना की ती नाहीये पल्लवी. इन्स्पेक्टर सर म्हणतात की परंतु त्या डेड बॉडीच्या बाजूला आम्हाला काही वस्तू सापडल्यात. त्या वस्तू इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना दाखवत असतात आणि त्या वस्तूंमध्ये पल्लवीचं आयडेंटिटी कार्ड असतं. तो पिशवी पटकन उचकून बघतो तर त्यामध्ये पल्लवीचं आयडेंटिटी कार्ड असतं. शांतनू ते पटकन हातात घेतो. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण रडायला लागतात. शांतनू, आदिती मॅम, प्रभाकर सर खूप रडत असतात. प्रभाकर सर शांतनूला समजावत असतात. विभावरी आणि मेघनासुद्धा रडत असतात. मोठी आई मात्र रडण्याचं नाटक करत असते. इन्स्पेक्टर सर म्हणतात की त्या डायरीवर सुद्धा मिसेस पल्लवी यांचं नाव आहे. आम्ही चेक केलंय. तेव्हा शांतनू म्हणू लागतो, हे बघा, या सगळ्या गोष्टी जरी पल्लवीच्या असल्या तरी ती पल्लवी नाहीये. आदिती मॅम म्हणतात की मला देखील शांतनू तुझं म्हणणं पटतंय. म्हणजे ह्या वस्तू जरी डेड बॉडीजवळ सापडलेल्या असल्या तरी ती आपली पल्लवी नाहीये. प्रभाकर, अरे तू तरी सांग ना, ती पल्लवी नाहीये. प्रभाकर सर देखील रडत म्हणत असतात की आदिती, मला तुझं म्हणणं पटतंय. ती आपली पल्लवी नाहीये आणि ती असूच शकत नाही. पण त्या वस्तू, त्याचं काय करायचं? तेव्हा मोठी आई म्हणते की शांतनू, अरे तू तर म्हणत होता ती पल्लवी नाहीये. मग या वस्तू तर तिच्याच आहेत ना. म्हणजे आपली पल्लवी आपल्याला किती लवकर सोडून गेली रे. असं म्हणूनच मोठी आई रडायला लागते. सर्वजण पुन्हा रडत असतात. शांतनू सर्वांना सांगतो, तुम्ही का रडताय सर्वे? मी तुम्हाला सांगितलं ना ती आपली पल्लवी नाहीये. मग मोठे काका म्हणतात की अरे शांतनू, पण ह्या सगळ्या गोष्टी तर तिच्याच आहेत ना. प्रदीप म्हणतो की तू जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा नीट बघितलंस ना. नाही म्हणजे तुला शॉक बसला म्हणून. तेव्हा शांतनू म्हणतो की काका, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना. हे बघा, मला पूर्ण खात्री आहे की ती आपली पल्लवी नाहीये. ती पल्लवी असू शकत नाही. तेव्हा विनायक म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, आता आपण काय करू शकतो? म्हणजे पल्लवीच्या बॉडीचा चेहरा तर ओळखू येत नाहीये. या गोष्टीमध्ये तुमचं मत काय? तुमची पुढची प्रोसिजर काय असणार आहे? म्हणजे मी ACP साहेबांशी बोलून घेऊ का? इन्स्पेक्टर सर म्हणतात की चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवता येत नाहीये. अशा वेळी आम्ही नातेवाईकांकडून ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मिसेस पल्लवी यांच्या मिस्टरचं शांतनूचं स्पष्टपणे मत आहे की ती बॉडी पल्लवी सूर्यवंशी यांची नाहीये. परंतु त्या बॉडीजवळ जे काही पुरावे सापडले ते पल्लवी सूर्यवंशी यांचेच आहेत.
हे आता सिद्ध झालंय. आम्हाला आता फोरेन्सिक टेस्ट कराव्या लागतील. इन्स्पेक्टर पुन्हा त्या वस्तू हातात घेतात आणि कॉन्स्टेबलकडे देतात. मोठे काका म्हणतात की इन्स्पेक्टर सर, पल्लवीची बॉडी नाही आहे असं शांतनू म्हणतोय. मग आमची पल्लवी आहे तरी कुठे? तिच्या सगळ्या वस्तू मिळत आहे परंतु ती मिळत नाही आहे. याचा अर्थ नक्की काय होतो? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, येत्या 24 तासामध्ये काहीही करून तिचा शोध लागला पाहिजे. तुम्ही अगदी काहीही करा, तुमची यंत्रणा हलवा, तुमचा अगदी सगळा फोर्स कामाला लावा. मी गृहमंत्र्यांशी बोलतो, परंतु आम्हाला आमची पल्लवी लवकरात लवकर हवी आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की सर, आमचे प्रयत्न सुरूच आहेत. वेगवेगळी पथकं आम्ही कामाला लावली आहेत. आम्हाला जर काही समजलं तर आम्ही लगेच तुम्हाला कळवतो. आणि मग इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. मग विनायक म्हणतो की शांतनू, तुला नक्की खात्री आहे ना? तू नीट बघितलंस ना? नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी पल्लवीच्याच आहेत म्हणून म्हणतोय. तेव्हा शांतनू म्हणतो की दादा, मी तुला एकदा सांगितलं ना, पल्लवीला माझ्यापेक्षा अजून जास्त कोण चांगलं ओळखू शकतं? आदिती मॅम म्हणतात की बरोबर आहे शांतनू तुझं, आपली पल्लवी सुखरूप असेल आणि ती लवकरात लवकर परत येईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदिती मॅम मोठ्या आईला म्हणते की बास झाली हां तुमची नाटकं, बास झाली. मोठी आई म्हणते की काहीतरीच काय बोलतीयेस? प्रभाकर सर म्हणतात की खरे गुन्हेगार कोण आहेत हे माहिती आहे आम्हाला. तेव्हा मोठे काका म्हणतात की प्रभाकर म्हणतो की दादा, मोठा आवाज करून काहीही उपयोग नाही आहे. सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारे, तुम्ही लक्षात ठेवा. तर इकडे शांतनू सर्वांना म्हणत असतो की पल्लवीला काहीही झालेलं नाही आहे. मी आता पोलिसांना सांगणार आहे की त्या डेड बॉडीची DNA टेस्ट करा. तेव्हा मोठी आई, मोठे काका आणि विनायक मात्र चांगलेच घाबरतात. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सुजाता जाधव, संकेत जाधवार, जाधव रोहिणी, चेतना डावरे, दत्तात्रय, पूजा जोंग, विठ्ठल शिंदे, रेखा मेधे, पूजा कांबळे, अपर्णा मायेकर, धनश्री देशमाने, रुद्रा घरात, भाग्यश्री पुरी, पूजा आंधळे, कमल माने, प्रतिभा त्रिभुवन, संकेत जाधवार, वंदना तांबडे, रेश्मा भगत, करुण जाधव, राजेश शाळे, सुनीता जोसालकर, मुकुंद कुलकर्णी, दुर्गा डुंबरे, विभा कोटके, खंडू केसकर, अमिक मडिला, सतीश पाटील, राम गायकवाड, रवींद्र वायकोळे, सचिन लोहारकर, अश्विनी सेठ, योगेश मेश्रम, राजेंद्र दारुंकर, रचना, अलका दळवी, अश्विनी बुगडे, द क्वीन, सुशीला धनतोरे, गीता चंदेर, एंजेला, मंथन, ज्ञानदेव, प्रकाश जाधव, प्रज्ञा, लव पठारे, अश्विनी सेठ, अधिका, योगेश टोनसाळी, संतोष राजगुरू, जयश्री जोतकर, सोनाली पाटील, प्रतिभा मोहिते, सानिका निकम, शैला मांडगे, राधिका कानसे, नीलम गीते, मधुरी वाळुंज, केसवानी आणि बीना परांजपे.